गुरु पादेश्वर महाराज यांच्या प्रचारार्थ कालीचरण महाराज यांचे वसमत शहरात होणार आगमन। जनसुराज्य शक्ती पक्षाचे वसमत विधानसभेचे उमेदवार गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या प्रचारार्थ उद्या दिनांक 18 नोव्हेंबर 2024 ला कालीचरण महाराज वसमत शहरात आगमन होणार आहे। त्यानिमित्त त्यांची वसमत शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे व त्यातून प्रचार करण्यात येणार आहे। या रॅलीमध्ये वसमत मतदारसंघातील सर्व जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यकर्ते रवी पाटील नादरे तसेच पारस शेठ जैन यांनी केले आहे। प्रतिशोध न्यूज साठी बालाजी पोले, हिंगोली। तैनात आहेत कालीचरण महाराज संघ साधू संत जवळ 20 ते 25 महाराष्ट्रातले पूर्ण साधू संत येणार आहेत आणि वसमतचा विकास वसमत असा जसं योगी साहेबांनी योगीने केले तसं वसमतला योगी साहेबांचा विकास चांगला लागेल आणि वसमतला विकास होईल, भ्रष्टाचार बंद होईल, व्यापाऱ्याला सगळ्यांना सुविधा भेटतील आणि व्यापाराचे त्रास आहे, व्यापारी आहे, कर्मचारी आहेत, शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, अधिक अल्पसंख्याक आहेत। इथं हिंदुत्व एवढं मोठं हिंदुत्व असून 10-20% लोकांसाठी आपल्या इथल्या दोन्ही लोकांनी हिंदुत्व सोडलेलं आहे। म्हणून कालीचरण महाराज आणि गुरु पादेश्वर महाराज हे संन्यासी रूपाने हिंदुत्व दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत। जनतेला माझं आव्हान आहे की गुरु पादेश्वर महाराज निस्वार्थी त्यांना लेकरून बाळ त्यांनी सगळे जे आपली सगळी जनता जी आहे जनतेचा विकास त्यांच्या मनात ध्यास आहे, जनतेचा विकास ते करणार आहेत। बाकीच्या लोकांनी आतापर्यंत पाहिलं, आपण कोणा 10 वर्ष पाहिलं, कोणा 15 वर्ष पाहिलं, कोणा 5 वर्ष पाहिलं, तसं 5 वर्ष एक योगी माणूस, संन्यासी माणूस आणि भगवाधारी माणूस आणि तपस्वी माणूस असे 20-25 लोक उद्या रॅलीमध्ये सहकार होतील। तसंच यावर्षी सगळ्यांनी मिळून, सर्व समाजाने मिळून, मराठा असो, ओबीसी असो, अल्पसंख्याक असो, मारवाडी असो, सर्वांना विनंती करेल की मी गुरु पादेश्वर महाराजांच्या पाठीमागे राहून नारळाच्या बागाला दणदणीत विजय करावा। हा महाराजा विजय नसून वसमत विधानसभेचा टोटल विजय राहील आणि महाराष्ट्रावर भगवा झेंडा पहिला राहणार नाही। आता पादेश्वर महाराजांचा प्रचार जवळपास अंतिम टप्प्यात आहे आणि जनतेतून भरपूर प्रतिसाद मिळत आहे आणि पादेश्वर महाराजांचे जुने सहकारी कालीचरण महाराज हे प्रचारासाठी खास आवर्जून स्वतः येत आहेत ते आणि त्याच्यामुळं एक माझं जनतेला आव्हान आहे की हिंदुत्वासाठी जर एक जुना मित्र आपल्या संन्यासी मित्रासाठी धावून येत असेल तर वसमत तालुक्यातील सर्व हिंदुत्व बांधवांना माझी नम्र विनंती की अशा वेळेस आपण पादेश्वर महाराजांच्या मागे मतदान करून त्यांचे हात बळकट केले पाहिजे। उद्या ते साधारणतः 12 वाजेपर्यंत येतील, हेलिकॉप्टरचं आगमन होईल आणि त्याच्यानंतर 12 ते 3 त्यांची प्रचार फेरी होईल, सभा नाही, प्रचार यात्रा म्हणजे पदयात्रा आणि सगळं व्यापारी म्हणजे पूर्ण वसमत मध्ये त्यांची प्रचार फेरी निघून सर्वांना आवाहन करतील। शिवतीर्थावरून निघतील आणि असं म्हणजे राऊंड मारतील एक पूर्ण शहराला, झेंडा चौक, मामा चौक, बस स्टँड आणि इतर वेळेनुसार समजा जर ऍडजस्ट झालं तर काही इकडचे भाग आहे, पाटील नगर आहे, बैरजी नगर आहे, तिथे जातील। काय आव्हान म्हणजे काय, बापूंना मतदान करायचं एवढंच आव्हान, दुसरं काय आव्हान राहणार। आता विरोधकांचे धाबे आणलेत, आता त्याच्यामध्ये दूध आमच्याकडे तयार आहे, पण दुधात साखर घालायसाठी कालीचरण महाराज येणार।